नमस्कार. अशोक खरात प्रकरणावर राज्यातले काँग्रेसचे नेते वडेट्टीवार, मला आश्चर्य एकांचं वाटलं ते म्हणजे प्रकाश आंबेडकर, काही महिला नेत्या उबाठा गटाच्या सुषमा अंधारे, सगळ्याच विषयात गडबड आहे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील लेडी केजरीवाल तृप्ती देसाई, सगळ्यांना सगळं मिळतंय मलाच का नाही मिळत असं म्हणणाऱ्या आणि लोकांवर म्हणण्यापेक्षा आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर आणि महिला नेत्यांवर आगपाखड करणाऱ्या रुपालीताई ठोंबरे, या सगळ्यांच्या आणि त्या अजून एक सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानी या सगळ्यांनी अशोक खरात प्रकरणात झोड उठवली आहे. याचा कुठं नाही, त्याचं अफेअर आहे, त्यानं कळ केलंय आणि एक वेगळीच थिअरी मांडली जाते आहे. अशोक खरात निर्विवादपणे नालायक माणूस हे आपण लोकभयाकरता कायद्याने त्याला अटक केली आहे म्हणून मान्य करू. मी शब्द जपून वापरतोय, खूप जपून वापरतोय. कधी कधी काय असतं ना, दिसतं दाखवलं जातं ते तसंच असतं असं नाही. म्हणजे जे दिसतं ते दिसतंय की दाखवलं जातंय याचाही विचार केला पाहिजे. मग अशोक खरातचं प्रकरण निघालं म्हणून अजून एक प्रकरण काढायचं, मग तिसरं काढायचं. अशोक खरात कोणत्या जातीचा याची जात शोधायला जायचं. तो आमच्या जातीचा नाही असं सांगणाऱ्यांचं एक नेटवर्क तयार होतं. तो कोणत्या जातीचा हे सांगणाऱ्यांचं एक नेटवर्क तयार होतं. मग त्या जातीचा पकडला, या जातीचा का नाही म्हणून त्या जातीच्या माणसावर एक गुन्हा दाखल होतो. मग वैद्य सापडतो. मग आता अजून हळूहळू एकेका जातीचा एक एक माणूस या प्रकरणामध्ये अडकवत टाकला जाईल आणि प्रत्येक जातीत विकृत असतात हे आपल्याकडं घिसपिट वाक्य सांगितलं जाईल. अशोक खरातच्या निमित्ताने एकूणच जो काही जगातल्या महाराष्ट्रातल्या अनेक महिलांच्या सार्वजनिक वस्त्रहरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सामूहिक वस्त्रहरणाचा, सार्वजनिक नाही. कारण महाभारतातल्या आंधळ्या धृतराष्ट्राच्या दरबारात हताश झालेल्या पांडवाच्या पत्नीचं वस्त्रहरण झालं होतं, तसं या आंधळ्या राजकारण्यांच्या दरबारात अनेक द्रौपदींचं वस्त्रहरण करण्याची प्रक्रिया चालू आहे. दुर्दैवाने त्या वस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे सगळे पुरुष होते आणि ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं पुरुष म्हणून बघायला पाहिजे ते शांत होते. धृतराष्ट्र पुत्रप्रेमात आंधळा होता आणि प्रत्यक्षातही आंधळा होता आणि राजकीय कर्तव्यापोटी अनेक जण गप्प बसलेले होते. तसं आताही हे वस्त्रहरण चालू आहे. हे वस्त्रहरण चालू असताना 5 जणांची बायको काय आणि अजून एक 6वा काय, बस की माझ्या मित्राच्या मांडीवर असं म्हणून द्रौपदीला दुर्योधनाच्या मांडीवर बसवू पाहणारा कर्ण, आपल्या भावाची बायको आहे तिच्याशी कसं वागावं याचा विचार न करता ये माझ्या मांडीवर बस म्हणणारा दुर्योधन, ही वस्त्राशिवाय कशी दिसेल म्हणून तिच्या वस्त्राला हात घालणारा धीर दुःशासन, या महाभारतात मला आजही दिसतायत. आपण कोणाला उघडं करतोय? अशोक खरातला की त्या महिलांना? म्हणून मी AI निर्मित व्हिडिओचा एक भाग टाकला आहे, बोललोय त्यावर. पाप्याला उघडं करायचं म्हणून अनेक महिलांची इज्जतीची लक्तरं अशी वेशीवर टांगायची आहेत का, याचा विचार करणार आहात की नाही राजकारण्यांनो? तुमच्या बगलबच्चांना हाताशी धरून तुम्ही असे AI निर्मित व्हिडिओ प्रसृत करणार असाल आणि अजून व्हिडिओ आले पाहिजेत, ते समोर आले पाहिजेत म्हणणार असाल, तर स्त्रियांच्या वस्त्रविहीन शरीराकडं मिटक्या मारत बघणाऱ्या गिधाडांपेक्षा तुमची अवकात दुसरी नाही, हे लक्षात ठेवा. ज्या कोणाला हे
व्हिडिओ उघड करावे वाटतात त्यांच्यासाठी मी बोलतोय. झालंय, वाईट झालंय त्यांच्यासोबत, आणि तेच पुन्हा 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 तुम्हाला घडवून आणायचं असेल, तेच तुम्हाला मिटक्या मारत बघायचं आणि दाखवायचं असेल तुमच्या राजकीय कंड शमनार्थ, तर याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट नसेल. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार या राजकीय कंड शमनार्थ काय बोलतात? ते म्हणाले, पेन ड्राईव्ह उघड केला तर सरकार अडचणीत येईल, सरकार कोसळेल. का हो? कुठला पेन ड्राईव्ह उघड करायचा आहे? ऐका जरा त्यांचं ते वाक्य. की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल, असे महाभाग या खरंच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहे. आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल, असं माझं मत आहे. पाहिलं, पेन ड्राईव्ह उघडा केला तर सगळे नागडे होतील. कोणाकोणाला डोक्यापासून पायापर्यंत, केसापासून पायापर्यंत सेवा दिल्या त्या उघड होतील. त्यांच्यात तोंडून ऐका हो. पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत, नागडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. झालं. पुढे अजून एका ठिकाणी ते बोलताना म्हणाले, काही व्हिडिओ बाहेर येत आहेत ते सिलेक्टेड येत आहेत. काय हो वडेट्टीवार साहेब, तुम्ही इतके ज्येष्ठ नेते आहात, जरा सिलेक्टेड वाला वाक्य ऐकवा त्यांना. पण जे काही व्हिडिओ आता पुढे येत आहेत त्यातून हे सगळे सिलेक्टेड येत आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेले जवळपास आत्ताच्या माहितीप्रमाणे 1000च्या वर व्हिडिओ आहेत. आता 150 पुढे आले आहेत. तर हे व्हिडिओ आले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांचं प्रकरण पुढे आलं तर त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे. पाहिलं, म्हणजे व्हिडिओ येत आहेत ते सिलेक्टेड येत आहेत, सगळे यावेत. पेन ड्राईव्ह आला तर सगळे नागडे होतील. काय यावं तर सरकार पडेल. सरकार पाडण्यासाठी, सरकारला खाली खेचण्यासाठी बाईचा पदर खेचला गेलाय हे जगाच्या समोर मांडण्याची वृत्ती कुठल्या पातळीवरची म्हणावी लागेल. काढा ते व्हिडिओ, दाखवा ते व्हिडिओ. सुषमा अक्का, तृप्तीभाई, रुपालीताई ठोंबरे, अंजलीताई दमानिया, तुम्ही तरी स्त्री आहात हो, तुम्ही तरी स्त्री आहात. हे व्हिडिओ बघा, हे व्हिडिओ दाखवा. लिगली कोर्टात जा, पोलिसांच्याकडे द्या. त्या महिलांची, त्या लुटल्या गेलेल्या बायांची अब्रूची लक्तर अशी वेशीवर नका टांगू. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी. आणि अरे नादान मीडियानो, असे हजारो व्हिडिओ असतील तर हजारो महिलांची इज्जत तुम्ही टांगणीला लावणार आहात का? कोणीतरी उथळ प्रसिद्धी लोलूप या विषयावर बोलतोय आणि ते काय बोललाय हे आपण दाखवणार असू तर आपल्यासारखे नादान आपणच. या विषयावर बोलण्याची काही गरज आहे का? उद्या कदाचित पीडित उघडे झाले तर हे सगळे जाऊन त्या पीडितांच्या घरी, अरे रे तुझ्या बायकोसोबत खूप वाईट घडलं असं म्हणून बोलून दाखवणार आहेत का? ए सर्टिफिकेट वाली फिल्म दाखवणारे परवडले हो, ब्ल्यू फिल्म तयार करणारे परवडले. ते तरी निदान पैसे घेऊन बाईची इज्जत लुटल्या गेली आहे हे वासनांधन विकृत माणसाला दाखवतात. आणि तुमच्यासारखे मीडियावाले आणि हे सोशल मीडिया वीर याच गोष्टी करत असतात, याच गोष्टी. जरा तरी विचार करा. मला वाटलं होतं याच्यापेक्षा प्रकाश आंबेडकर वेगळे असतील. माझ्याकडे वाक्य नाही आहे पण बातमी आहे, बातमी दाखवतो. प्रकाश आंबेडकरजी, हे व्हिडिओ समोर यावेत असं आपलं विधान हे तुमच्या लौकिकाला शोभून दिसत नाही. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील रक्तातील तुम्ही
हे व्हिडिओ उघड करा म्हणण्यात तुम्हाला तरी बरं वाटतं का? या सगळ्या नादान लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन कसे बसलात? जरा तरी विचार करा, जरा तरी बघा. किमान जनाची नाही मनाची तरी वडेट्टीवार आणि या सगळ्या नेत्यांनी सांभाळायला हवी. पण असेल तर सांभाळतील ना. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.